हाय, गुड आफ्टरनून एव्हरीबडी. सो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 3.1 म्हणजे थर्ड चॅप्टर सर्कल मधला फर्स्ट प्रॅक्टिस सेट आपण सॉल्व करणार आहोत. तो सॉल्व करण्या अगोदर तो कशावर डिपेंड आहे आपण पाहूया. तर हा जो काही प्रॅक्टिस सेट आहे तो आपण सोडवलेल्या थेरमवर आधारित आहे. पहिला थेरम आहे टँजंट थेरम म्हणजे स्पर्शिका प्रमेय. यामध्ये मित्रांनो आपण काय सांगितलेलं आहे किंवा काय पाहिलेलं आहे, टँजंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू रेडियस और रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजंट. म्हणजे स्पर्शिका ही त्रिज्येवर लंब असते किंवा त्रिज्या ही स्पर्शिकेवर लंब असते, हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण अजून असं पाहिलं आहे की बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते किंवा एकरूप असतात. द टँजंट ड्रॉन फ्रॉम एक्सटेरियर पॉइंट आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. तर हे जे काय आपण पाहिलेलं आहे हेच आता आपल्याला यूज करायचं आहे. सो लेट मी स्टार्ट प्रॅक्टिस सेट नंबर 3.1. सो क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये त्याने आपल्याला डायग्राम दिलेली आहे. ओके, सी द सेंटर ऑफ सर्कल अँड रेडियस ऑफ दिस सर्कल इज 6 सेंटीमीटर. म्हणजे सी हा वर्तुळाचा केंद्र आहे आणि त्रिज्या दिलेली आहे 6 सेंटीमीटर. आणि ए बी ही काय आहे, टँजंट आहे ऍट अ पॉइंट ए. म्हणजे ए या बिंदूतून ए बी ही वर्तुळाला स्पर्शिका काढलेली आहे. तर त्याच्यावर आपल्याला त्यांनी 4 सब क्वेश्चन विचारलेले आहेत, उपप्रश्न. त्यातला पहिला आपण बघूया. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB अँड वाय. म्हणजे CAB या कोनाचं माप किती आणि का, असं विचारलेलं आहे. सो लेट मी स्टार्ट. C इज अ सेंटर ऑफ सर्कल. C हा वर्तुळाचा केंद्र आहे. AB इज अ टँजंट ऍट A. AB ही स्पर्शिका आहे. CA इज अ रेडियस, त्रिज्या आहे. मग लगेच आपण काय वापरू शकतो, बाय टँजंट थेरम, स्पर्शिका प्रमेयानुसार. काय तो प्रमेय, तर टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस, CA इज परपेंडिक्युलर टू AB. म्हणजे CA हा AB वर काय असणार आहे मित्रांनो, लंब असणार आहे. त्याचा अर्थ CAB हा 90 अंशाचा असणार आहे. कळलं. म्हणजे CAB चं माप विचारलं होतं आणि का वाय असे विचारलं होतं. तर आपल्याला सांगितलं की CAB चं जे मेजर आहे ते 90 डिग्री आहे, बिकॉज टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस. हा थेरम आपण पाहिलेला आहे. ओके, so let me start second one. What is the distance of point C from line AB. म्हणजे या लाइन AB पासून A चं डिस्टन्स, सेंटर C चं डिस्टन्स किती आहे आणि Y म्हणजे का. ओके, सो CA इज परपेंडिक्युलर टू AB बिकॉज टँजंट थेरम. CA ही लंब आहे AB वर कारण स्पर्शिका प्रमेय. आणि CA ही रेडियस आहे, त्रिज्या आहे. आणि CA 6 सेंटीमीटर त्यांनी दिलेला आहे. सो डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम द लाइन AB 6 सेंटीमीटर. त्यामुळे C या बिंदूचं अंतर AB या रेषेपासून 6 सेंटीमीटर असणार आहे. हा होता दुसरा क्वेश्चन. हा इझी होता. सो लेट मी स्टार्ट सब क्वेश्चन नंबर 3. डिस्टन्स AB त्यांनी दिलाय 6. फाइंड BC. आपल्याला BC काढायचं. या ठिकाणी तुम्हाला दिसते डायग्राम मध्ये आहे ना. तर रेडियस 6 सेंटीमीटर आपल्याला माहितच आहे. AB फक्त त्यांनी दिलेलं आहे. सो आता इथे राईट अँगल ट्रायंगल दिसतोय आपल्याला. इन ट्रायंगल ABC. अँगल A 90 डिग्री बिकॉज CA परपेंडिक्युलर टू AB. बाय पायथागोरस थेरम BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. AC ची व्हॅल्यू 6 जी आपल्याला माहित होती ती पुटअप केली. AB ची त्यांनी दिली होती 6. 36 72 स्क्वेअर रूट काढला तर BC इज इक्वल टू अंडर रूट 72. त्याचा आपण फोड केली. 36 इंटू 2, 36 बाहेर आला. सो BC इज इक्वल टू 6 अंडर रूट 2 सेंटीमीटर. इजंट इट. व्हॉट इज द मेजर ऑफ ABC. व्हॉट इज मेजर ऑफ ABC अँड वाय आणि का. आता ह्या अँगलचं आपल्याला मेजर काढायचं ABC. ओके, तर आता पुन्हा तो ट्रायंगल मी इथं ड्रॉ करतो.
ABC हा 90 डिग्री आहे. आता हा 6 सेंटीमीटर हा 6 सेंटीमीटर म्हणजे हे सेम आहे. ओके, तर आता आपण काय लिहू शकतो सांगा. इन ट्रायंगल ABC मध्ये AC is equal to AB because each 6 सेंटीमीटर, कारण प्रत्येकी 6 सेंटीमीटरचे हे आहेत. ओके, त्यामुळं आपण काय करू शकतो मित्रांनो, सिक्स सेंटीमीटरचे, त्यामुळे एसी आणि एबी हे काय असणार आहेत, सेम असणार आहेत. ओके, इन ट्रायंगल एबीसी एबी इज इक्वल टू एसी बिकॉज इच 6 सेंटीमीटर. आता दॅट्स वाय अँगल एसीबी कॉन्ग्रुएंट अँगल एबीसी बिकॉज इथं नंबर आपण 1 देऊ, बिकॉज आयसोसेलियस ट्रायंगल थेरम म्हणजे समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार आपल्याला माहिती आहे, जर एखाद्या ट्रायंगल मध्ये दोन साइड काय असतील मित्रांनो, सेम असतील, तर त्यांच्या समोरचे जे दोन अँगल आहेत ते सुद्धा सेम असतात. इजंट इट? सो हा अँगल आणि हा अँगल सेम असणार आहे, त्याला आपण लिहूया x. आता ट्रायंगलच्या तिन्ही अँगलचा सम 180 असतो. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, ती आपण करूया. अँगल ACB प्लस अँगल ABC प्लस अँगल A इज इक्वल टू 180 डिग्री. सो हा x आणि हा 90 डिग्री, हा 180 फ्रॉम 1 1. So 2x is equal to 180 minus 90. So 2x is equal to 90. So x is equal to 90 upon 2. Therefore x is equal to 45 degree. That's why angle ABC is equal to 45 degree. कळलं? ABC चं मेजर किती आलं? 45. कसं सॉल्व केलं आपण? इन ट्रायंगल ABC मध्ये AC आणि AB सेम आहे बिकॉज इच 6 सेंटीमीटर, त्यामुळे त्यांचे दोन अँगल जे असणार ते सेम येणार आहेत. ACB आणि ABC त्याला x कन्सिडर केलं बिकॉज आयसोसेलियस ट्रायंगल थेरम समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार, आणि मग त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश दाखवली. ACB म्हणजे x आहे, ABC म्हणजे x आहे, A हा 90 आहे, x प्लस x 2x. 90 इकडे प्लस होता त्या साईडला गेला मायनस झाला, 180 मधनं 90 मायनस झालं, किती उरले? 90 उरले. इकडे 2 मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे गेलं डिवायडेशन म्हणजे त्यांनी भागलं, 2 ने 90 ला भागल्यावर x ची किंमत आली 45 डिग्री. दॅट्स व्हाय अँगल ABC इज 45 डिग्री. क्वेश्चन नंबर 2 आपण स्टार्ट करूया. आपल्याला डायग्राम दिलेली आहे, या डायग्राम मध्ये आपल्याला काय दिसत आहे मित्रांनो, O हा काय आहे? सेंटर ऑफ सर्कल. O हा सेंटर ऑफ सर्कल आहे. त्यानंतर R इज अ एक्सटेरियर पॉइंट, हा बाह्यबिंदू आहे, आणि बाह्यबिंदूतून वर्तुळाला दोन स्पर्शिका काढलेल्या आहेत, RN आणि RM, म्हणजे दोन एक्सटेरियर पॉइंट पासून दोन टँजंट सर्कलला आपण ड्रॉ केलेले आहेत. तर त्याने आपल्याला दिलेले आहे O टू R हे डिस्टन्स 10 सेंटीमीटर आहे. त्यानंतर रेडियस 5 सेंटीमीटर आहे, एवढं गिवन दिलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा 3 सब क्वेश्चन्स आहेत. तर पहिला सब क्वेश्चन्स बघूया आपण. व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टँजंट सेगमेंट, स्पर्शिका खंडाची लांबी किती. सो आता आम्ही काय करतो, पहिला जॉईन करतो. ओके, जॉइन पॉइंट M and O, N and O जोडून
ओके, पे अटेन्शन नाव. मी काय केलं, जॉईंट पॉइंट ओ एम अँड ओ एन हे पॉइंट पहिला जोडून घेतले आणि मग सांगितलं की ओ एम ही काय आहे मित्रांनो, रेडियस आहे आणि आर एम हा काय आहे, आर एम हा टँजंट आहे म्हणजे स्पर्शिका आहे आणि म्हणून ओ एम इज परपेंडिक्युलर टू आर एम बिकॉज टँजंट थेरम म्हणजेच स्पर्शिका प्रमेयानुसार त्रिज्या स्पर्शिकेवर किंवा स्पर्शिका त्रिज्यावर लंब असते आणि म्हणून अँगल यम हा 90 डिग्री असणार आहे. ठीक आहे, मग आता वरचा आपण ट्रायंगल घेऊया. इन ट्रायंगल ओ एम आर या त्रिकोणामध्ये आता हा 90 झालेला आहे, तर ह्या त्रिकोण पहिला हा त्रिकोण घेऊया. या ट्रायंगल मध्ये आता 90च्या समोरचा काय असतो, हायपोटेनस. इथं आपण काय करूया, पायथागोरस यूज करूया. ओके, कारण आता आपल्याला माहित आहे की रेडियस त्यांनी दिलेले 5 आणि हा आहे 10 आणि हा आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, म्हणजे आपण काय करूया, पायथागोरस यूज करूया. तर अँगल यम हा 90 डिग्री, देअरफॉर बाय पायथागोरस थेरम म्हणजेच पायथागोरसच्या प्रमेयानुसार OR स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. OR त्यांनी दिलेला आहे 10, OM म्हणजे रेडियस आहे ती आहे 5, RM वी डोंट नो, फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून आपण ह्या व्हॅल्यू पुटअप केलेल्या आहेत. ओके, आता 10 चा स्क्वेअर 100, 5 चा स्क्वेअर 25 प्लस RM स्क्वेअर. 25 तिकडे गेला, 100 मायनस 25 इज इक्वल टू RM स्क्वेअर. 100 मधनं 25 मायनस झालं किती उरतील मित्रांनो, 75 इज इक्वल टू RM स्क्वेअर. आता आपण स्क्वेअर रूट काढूया. तर स्क्वेअर रूट काढल्यावर काय उरेल, अंडर रूट मध्ये जाईल, 75 इज इक्वल टू RM. ओके, आता पुढे तर आता 75 चा पण फोड केलं, 25 3 जा इज इक्वल टू RM. सो 5 बाहेर आला, रूट 3 आत राहिला, तेवढा RM आला. सो RM इज इक्वल टू RN इज इक्वल टू 5√3 सेंटीमीटर. आता दोन्ही मी फक्त एकच काय काढली, टँजंट सेगमेंट काढली होती, एकच स्पर्शिका खंड काढला होता, पण दुसरा पण तेवढाच येईल का, कारण एक्सटेरियर पॉइंट मधनं काढलेल्या टँजंट्सच्या लेंथ सेम असतात. आपण थेरम पाहिलेला आहे, मग तो आपण लिहूया. बिकॉज टँजंट सेगमेंट थेरम स्पर्शिका खंड प्रमेय. ओके, तर हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. काय केलं मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला टँजंटच्या लेंथ काढायला सांगितल्या होत्या. तर प्रथमतः आपण OM आणि ON जॉईन केला. OM ही रेडियस घेतली, RM ही टँजंट घेतली. OM परपेंडिक्युलर टू RM बिकॉज टँजंट थेरम स्पर्शिका प्रमेयानुसार, त्यामुळे M 90 झाला. मग हा ट्रायंगल कन्सिडर केला, त्यात M 90 असल्यामुळे पायथागोरस वापरला आणि मग आपण सॉल्व्ह केलेला आहे. आणि एका स्पर्शिका खंडाची लांबी आपण काढली 5√3. मग दुसऱ्याची पण तेवढीच येईल का, कारण टँजंट सेगमेंट थेरम स्पर्शिका खंडाच्या प्रमाणानुसार बाह्यबिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते. ठीक आहे, तर आता आपण सेकंड वन पाहूया.
सेकंड वन मध्ये आपल्याला व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टँजंट, नाही व्हॉट इज द मेजर ऑफ MRO, म्हणजे मेजर ऑफ MRO हा फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. मेजर ऑफ MRO कुठे आहे बघा, MRO. आता हा किती आहे हे आपल्याला विचारलेला आहे. तर आता पुन्हा आपण तोच ट्रायंगल घ्यायचा. इन ट्रायंगल MRO मध्ये काय झालंय मित्रांनो, अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री, OR इज हायपोटेनियस म्हणजे हा कर्ण आहे, आणि आपल्याला माहित झालेलं आहे की MO अपॉन OR किती येतो बघा, 5/10 म्हणजे 1/2 म्हणजे MO हाफ ऑफ OR. म्हणजे इथं काय झालं मित्रांनो, नीट लक्ष देऊन पहा. MO 5 आहे आणि OR 10 आहे. आपण त्यांचा रेशो घेतला. रेशो म्हणजे आपण त्यांचं गुणोत्तर घेतलं, 5/10, 5 ने भाग घातलं, 1/2 आलं, आणि हा OR इकडे भागाकार आहे, तिकडे गेल्यावर गुणाकार झाला. म्हणजे MO इज इक्वल टू हाफ OR. म्हणजे त्रिकोणातली एक बाजू कर्णापेक्षा निम्मी आहे. हे कुठेतरी ऐकलं आहे. जर एखादी बाजू कर्णापेक्षा निम्मी असेल तर त्या बाजू समोरील कोन 30 अंशाचा असतो. म्हणजे इन अ राईट अँगल ट्रायंगल वन साइड इज अ हाफ ऑफ द हायपोटेनियस, देन द अँगल अपोजिट टू दॅट साइड इज 30 डिग्री. तर आता याच्या समोरचा कोन हाच असणार ना, या साइडच्या समोरचा कोन कुठला असणार, R, आणि देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 थेरम म्हणजे 30, 60, 90 प्रमेय. या प्रमेयानुसार यस, तर 30, 60, 90 या प्रमेयानुसार मेजर अँगल MRO इज 30 डिग्री. ठीक आहे. पुन्हा एकदा पहा, आपल्याला मेजर अँगल MRO हा काढायला सांगितला होता. आपण पुन्हा MRO हा ट्रायंगल घेतला. या ट्रायंगल मध्ये M 90 आहे आणि OR ही काय आहे, हायपोटेनियस आहे, आणि आपण या दोघांचा रेशो घेतला MO अपॉन OR म्हणजे 5/10, 5 ने 10 भागातलं 1/2 आलं, OR तिकडे गेला म्हणजे MO इज इक्वल टू हाफ OR. याचा अर्थ काय झाला, ही बाजू कर्णापेक्षा निम्मी आहे म्हणजे हायपोटेनियस पेक्षा हाफ आहे. सो बाय कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 थेरम 30, 60, 90 या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार त्या बाजूच्या समोरचा कोन म्हणजेच MRO हा 31. या प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर 3 पाहूया. सोप्या ऍडिशन नाव आहे. तर पहा, क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे. ती कोणती आहे पाहूया आपण. तर O इज द सेंटर ऑफ सर्कल. O हा वर्तुळाचा केंद्र आहे. त्यानंतर RM आणि RM ह्या एक्सटेरियर पॉइंट मधनं काढलेल्या टँजंट आहेत, म्हणजे बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका आहेत. OM आणि ON हे काय आहेत, सर्कलचे रेडियाय आहेत, म्हणजेच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. तर आता आपल्याला त्यांनी दाखवायला सांगितलंय, शो दॅट करायला सांगितलंय OR इज बायसेक्ट ऑफ अँगल MRN आणि MON. म्हणजे ही जी मधली रेष आहे OR ही ह्या O अँगलला आणि R अँगलला काय करते मित्रांनो, बायसेक्ट करते, म्हणजे दोन समान भाग करते. हे आपल्याला दाखवायचं आहे. सो लेट वी स्टार्ट. तर प्रथमतः आपण लिहिलं इन सर्कल विथ सेंटर O, म्हणजे O हा केंद्र आहे. OM, OM आणि ON R रेडियाय म्हणजे त्रिज्या आहेत. RM, RN ह्या R टँजंट म्हणजे स्पर्शिका आहे. सो आपल्याला माहिती की रेडियस आणि टँजंट मधलं रिलेशन काय. टँजंट जी असते ती नेहमी
रेडियस वर काय असते मित्रांनो, परपेंडिक्युलर असते. ओके, सो आरएम हा ओएम वर परपेंडिक्युलर आहे, आरएन हा ओएन वर परपेंडिक्युलर आहे, बिकॉज टँजंट थेरम स्पर्शिका प्रमेय, कारण स्पर्शिका त्रिज्येवर लंब असते, हे आपण प्रमेयामध्ये पाहिलेलं आहे. ओके, सो लेट मी स्टार्ट. आता हा जर परपेंडिक्युलर असेल तर हा 90 डिग्री होईल आणि हा सुद्धा 90 डिग्री होणार आहे. आता इथे दोन ट्रायंगल दिसत आहेत, हे दोन ट्रायंगल आपण कन्सिडर करूया. इन ट्रायंगल OMR OMR अँड ट्रायंगल ONR, या दोन ट्रायंगल मध्ये M आणि N कॉन्ग्रुएंट आहेत, बिकॉज इच 90 डिग्री, कारण इथं आपण दोन्ही 90 अंश दाखवलेले आहेत, त्यामुळे प्रत्येकी 90 अंशाचे कोन असल्यामुळे ते राईट अँगल ट्रायंगल झालेले आहे. आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये 90 च्या समोरचा काय असतो, हायपोटेनियस. मग आता M च्या समोर OR आहे आणि N च्या समोर OR आहे, म्हणजे हायपोटेनियस OR कॉन्ग्रुएंट हायपोटेनियस OR, म्हणजे दोन्ही कर्ण सेम झाले, बिकॉज कॉमन साइड, कारण या ट्रायंगल मध्ये सुद्धा आहे आणि या ट्रायंगल मध्ये सुद्धा ती OR ही लाईन आहे. त्यामुळं सामायिक बाजू आपण हे त्याला काय दिलेलं आहे, कारण दिलेलं आहे. त्यानंतर OM आणि ON हे रेडिय आहे, त्यामुळे कॉन्ग्रुएंट असणारे त्रिज्या वर्तुळाचे एकरूप असतात. मग आपल्याला हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले, बिकॉज बाय हायपोटेनियस साइड थेरम, कर्णभुजा प्रमेयानुसार. कारण त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की दोन राईट अँगल ट्रायंगल असतील, त्यामध्ये दोन्ही हायपोटेनियस कॉन्ग्रुएंट असतील आणि कोणतीही वन साइड ही कॉन्ग्रुएंट असेल तर ते दोन त्रिकोण कशा असणार आहेत, हायपोटेनियस साइड या थेरम नुसार कॉन्ग्रुएंट असणार आहेत, म्हणजे कर्णभुजा प्रमेयानुसार ते एकरूप असणार आहे. सो आता कॉन्ग्रुएंट दाखवल्यानंतर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात, एकरूप त्रिकोणाचे संगत कोन एकरूप असतात. सो आपण 3 अक्षरी नाव घेऊया. OMR कॉन्ग्रुएंट ONR, पुन्हा MRO कॉन्ग्रुएंट NRO, ROM कॉन्ग्रुएंट RON. CACT म्हणजे एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. ओके, आता फ्रॉम 3 वरून मी हे दोन जे अँगल दिसत आहे तुम्हाला, हे नीट जर बघितले तर पहा, MRO आणि NRO म्हणजे इथे दोन समान भाग झालेले आहेत. त्यानंतर जर इथं बघितलं ROM आणि RON, पुन्हा इथं दोन समान भाग झालेले आहेत अँगलचे, आणि त्यामुळं मी डिरेक्टली लिहू शकतो सेगमेंट OR is bisect angle MRN and as well as bisect MON, because angle bisector property म्हणजे कोन दुभाजकाचा गुणधर्मच आहे. जर दोन कोन एकरूप असतील तर ती रेषा त्या कोनाला दुभागत असते, बरोबर ना. जर दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर ती रेषा त्या अँगलला काय करत असते मित्रांनो, बायसेक्ट करत असते. इजंट इट? तर एवढा सोपा हा क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला डायग्राम दिलेली नाही, ती आपल्याला स्वतःहून काढायची आहे. पण क्वेश्चन नंबर 4 आहे तरी काय, तर त्यांनी सांगितलेलं आहे की 4.5 ही रेडियस आहे सर्कलची, म्हणजे त्रिज्या आहे 4.5. त्यानंतर त्या सर्कलला जर आपण दोन पॅरलल टँजंट काढले तर त्या टँजंट मधला डिस्टन्स किती असेल असे विचारलेलं आहे. म्हणजे त्या वर्तुळाला जर आपण दोन स्पर्शिका काढल्या तर त्या दोन स्पर्शिकांमधील अंतर किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. ओके, सो त्यामुळे मी एक डायग्राम काढलेली आहे. O इज द सेंटर ऑफ सर्कल, त्यानंतर A and B आर पॅरलल टँजंट, P and Q आर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, इजंट इट? सो टँजंट A पॅरलल टँजंट B, स्पर्शिका A समांतर स्पर्शिका B, बिकॉज बाय गिवन पक्ष दिलेला आहे. आता आपण काय केलं, कन्स्ट्रक्शन केलं, म्हणजे एक ऍडजस्टमेंट केलेली आहे स्वतःहून. ड्रॉ टँजंट C थ्रू सेंटर O विच पॅरलल टू टँजंट A, म्हणजे O या केंद्रबिंदूतून C अशी एक टँजंट स्पर्शिका काढली जी A ला काय आहे, पॅरलल म्हणजे समांतर आहे. म्हणजे टँजंट C पॅरलल टँजंट A, याला नंबर 2 दिला. आता 1 आणि 2 मध्ये बघा काय दिसतं, B हा A ला आहे, A हा C ला आहे, म्हणजे पहिला दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला, म्हणजे पहिला तिसऱ्याला असणार आहे. ट्रान्झिटिव्हिटी आपण पाहिलेला आहे, संक्रमकता. त्यामुळं जर B हा A ला पॅरलल असेल, A हा C ला पॅरलल असेल, तर B हा C ला पॅरलल असतो. म्हणून फ्रॉम 1 and 2 वरून टँजंट C पॅरलल टँजंट B, ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे संक्रमकता आपण दाखवलेली आहे. आता
आपण घेऊया ओपी आणि ओक्यू हे काय आहेत, रेडी आहे, म्हणजेच काय आहेत मित्रांनो, त्रिज्या आहेत. आणि ए हा टँजेंट आहे आणि बी हा टँजेंट आहे. त्यामुळे टँजेंट ए हा ओपी वर, टँजेंट बी हा ओक्यू वर परपेंडिक्युलर असणार आहे. बिकॉज टँजेंट थेरम, स्पर्शिका प्रमेय, बिकॉज टँजेंट परपेंडिक्युलर टू रेडियस, हे आपण त्या थेरम मध्ये पाहिलेलं आहे. स्पर्शिका त्रिज्येवर लंब असते. त्यामुळे अँगल P 90 झाला, अँगल Q 90 झाला. त्या नंबर 4 आणि 5 आपण दिलेलं आहे. आता फ्रॉम टू मध्ये काय, सी आणि ए पॅरलल आहेत. सी आणि ए पॅरलल घेतले म्हणजे ह्या दोन लाईन पॅरलल आहेत. आणि ही ट्रान्सव्हर्सल जर घेतली आपण छेदिका, तर P आणि हा ए म्हणजेच POT आणि हा अँगल P या दोघांची जर ऍडिशन केली तर 180 येणार आहे. बिकॉज इंटेरियर अँगल टेस्ट म्हणजे अंतरकोन कसोटी. कारण दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्या असता अंतरकोनाची जोडी पूरक असते, बरोबर ना. when two parallel line when transversal that time the interior angle is supplementary. म्हणजेच हे जे काय इंटेरियर अँगल आहेत ते 180 डिग्री असणार आहे त्यांची ऍडिशन. त्यामुळे P प्लस POT 180 दाखवलेला आहे. आता P तर आपल्याला माहिती 90, तो पुटअप केला आणि मग 90 कडे गेला, मायनस झाला, POT किती आला 90. जसा आपण हा POT 90 काढलेला आहे तसा आपण QOT 90 काढू शकतो. सेम प्रोसिजर आहे. त्यामुळे सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट. सिमिलरली आपण तिथं लिहिलेलं आहे. कारण 3 मध्ये आपण हे पॅरलल दाखवले, हे दोन लाईन पॅरलल आहेत, हे 3 मध्ये दाखवले आहे आणि त्यामुळे पुन्हा तीच प्रोसिजर असल्यामुळे सिमिलरली आपण लिहिलेलं आहे. त्या नंबर 7 दिला. आता 6 आणि 7 ची आपण बेरीज करूया म्हणजे ऍडिशन करूया. तर पहा POT आणि QOT या दोघांची जर आपण ऍडिशन केली 90 प्लस 90 वी विल गेट 180 डिग्री. याचा अर्थ काय झाला की एका लाईन वरचे दोन अँगल आहेत आणि त्यांची ऍडिशन 180 येते. म्हणजे ते कुठले अँगल असणार आहे, these angles are in a linear pair म्हणजे हे रेषीय जोडीतील कोन असणार आहेत. आणि त्यामुळं POQ हे एका लाईन मध्ये असणार आहेत. दॅट्स मीन्स दे आर कोलिनियर पॉइंट. म्हणजे हे काय असणार आहेत, कोलिनियर असणार आहेत, एक रेषीय बिंदू असणार आहेत. आणि कोलिनियर असल्यामुळेच आपण या दोघांची बेरीज करू शकतो. आपल्याला काय करायचं होतं, P आणि Q हे डिस्टन्स, PQ डिस्टन्स फाइंड आउट करायचं होतं. दोन टँजेंट मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं होतं. त्यामुळे PQ इज इक्वल टू PO प्लस OQ म्हणजे 4.5 प्लस 4.5 we will get PQ is equal to 9 centimeter. Therefore the distance between two parallel tangent is 9 centimeter. म्हणजेच दोन समांतर स्पर्शिकांमधील अंतर हे 9 सेंटीमीटर आहे. ओके, ठीक आहे.